चला एका षटकाचा सामना असेल. चला सामना आपण सुरू करायचा आहे. एका षटकाचा सामना आहे आणि सामना आपण सुरू करायचा आहे. विनंती असेल रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि सलामीची जोडी आपण पाहतोय ओमसाई खोरनिन्को या टीमची. वैभव आणि प्रणित. मागच्या हप्त्यामध्ये वैभव होते मॅन ऑफ द सिरीज ओमसाई 11 या टीमच्या माध्यमातून आणि याही स्पर्धेमध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी राहिली आहे वैभवची. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. फायनल मॅच 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. हालो चेक हालो. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 16 संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. 14 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त 2 संघ. अंतिम सामना मेगा फायनल. या दोन टीम मध्ये ओमसाई 11 खोरनिन्को आणि त्यांना फाईट करतोय माऊली 11 डोंबिवली. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. पहिल्या चेंडूवरती वैभव बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर पवन. पहिल्या चेंडूवरती विकेट. क्लीन बोल्ड झालेत वैभव. ज्या वैभवने चांगली बॅटिंग केली होती पहिल्या 3 मॅच मध्ये. स्कूप करतायत दिल स्कूप. लॅप स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4. एका षटकाचा सामना आहे. सॅमने हा चौकार लगावलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर हा चौकार येतोय. एक चांगला बॅटल सुरू आहे. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित श्रेया स्मृती चषकाचं आयोजन. पर्व 3रा आहे. पुन्हा एकदा लॅप स्ट्रोक. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सलग चालाय. हा दुसरा चौकार. गावलेत. प्रचंड वेग आहे रोहित पाटीलच्या गोलंदाजीमध्ये आणि त्या वेगाचा पुरेपूर फायदा घेतोय सॅम. सलग 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा सामना आहे. 8 धावा धावफलकावरती. थोडीशी घाई करायची आहे. सामना स्पीडअप करा आपण. बघा सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. माऊली 11 डोंबिवली संघ.
ऑन साईडला पुल करतायत, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 10. सुरुवात दमदार केली आहे या मॅचमध्ये ओम साई 11 खोर्निन्को या टीमने. ग्रामीण गटातून हा संघ दाखल झाला अंतिम फेरीमध्ये, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर आपण पाहतोय ओपन गटातून संघ दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये. माऊली 11 डोंबिवली संघ. डोंबिवली टीममध्ये पूर्ण स्टारकास्ट ग्रामीणचीच आहे. टॉप एज डीपमध्ये फिल्डर आहेत. फाईन लेगला एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. अंतिम चेंडू शिल्लक आहे. एका षटकाचा सामना आहे. धावसंख्या 12 आपण पाहतोय. चांगली धावसंख्या बनवली कारण की संध्याकाळचं हे वातावरण आहे, दमट हे वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये सेकंड इनिंगमध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण जातं. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14 6 चेंडूंमध्ये. दुसरा हे हमानाचा या लांजा तालुक्यात आयोजन भारी PKPLचा. प्रभानवल्ली खोर्निन्को यंग स्पोर्ट्स वाल्यांचा नाद नाही करायचा. वाघजाई मंदिरा शेजारी रंगले हे सामने, देती टक्कर एकमेकाला हे खेळाडू आमने सामने. वाघजाई मंदिरा शेजारी रंगले हे सामने, देती टक्कर एकमेकाला हे खेळाडू आमने सामने. फलंदाज गोलंदाज यांच्यावर होई वर्षाव बक्षिसांचा. या लांजा तालुक्यात चला फलंदाज पाठवायचे आहेत. ओम साई 11 खोर्निन्को आणि सामना सुरू आहे. माऊली 11 डोंबिवली संघ. एक संघ आहे खुल्या गटातील आणि एक संघ आहे ग्रामीण गटातील. जर हा सामना ओम साई 11 खोर्निन्को या टीमने जिंकला तर इथे इतिहास घडला जाईल, कारण की खुल्या गटातील संघ नक्कीच आहे तो म्हणजेच माऊली 11, तो म्हणजेच डोंबिवली संघ. आणि जर या संघाला पराभूत केलं तर ग्रामीण संघाने खुल्या गटातील संघाला पराभूत केलं, हा इतिहास होईल या किंग्स मैदानावरती आणि त्याचे साक्षीदार आपण सर्व असू. 6 चेंडू 14 धावा बनवायचे आहेत. चला खालीच बसा बॅट्समन, खालीच बसा आपण, जेणेकरून लवकर आपण जाल. चला वरती नका बसू. बॅट्समनला विनंती असेल डगआउटमध्ये बसू नका. आता अंतिम सामना आहे, फायनल मॅच. क्या बात आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जर ग्रामीण संघाने वेदांत शिंदे आमच्यासोबत सकाळपासून आहेत, जर ग्रामीण संघाने इथे खुल्या गटातील संघाला पराभूत केलं तर एक इतिहास निर्माण होईल आणि ग्रामीण संघाचा अर्थातच ओम साई खोर्निन्को या टीमचा मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिक घेत आहे. संतोषजी गुरव साहेबांच्या माध्यमातून जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. आज रविवार आहे, बँका बंद आहेत, परंतु ATM सुरू आहेत आणि तो ATM ऑन केलेला आहे संतोषजी गुरव साहेबांनी आणि पारितोषिकांचा वर्षाव केलाय ओम साई 11 खोर्निन्को या टीमवरती. 6 चेंडू बनवायच्या धावा 14 या मॅचमध्ये. अनिकेत पाटील आणि
रोहित पाटील ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणित पाया पडलेत ते देखील केशव महाराजची आठवण झाली जेव्हा ते गोलंदाजी करण्यासाठी येतात. साऊथ आफ्रिकाचे उत्कृष्ट स्पिनर आहेत ते देखील प्रत्येक चेंडूवरती पाया पडतात आणि तेच चित्र आपण पाहिलं. 6 चेंडू बनवायच्या धावा 14 दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती रोहित पाटीलला माघारी परतावं लागेल. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. पाटील बाद झालेत आणि न्यू बॅट्समन देखील रोहित पाटीलच आहेत. नागावचे रोहित पाटील बाद झाले आणि हेदुटण्याचे रोहित पाटील येत आहेत. यस, यंगस्टर आहेत आणि ग्रामीणचे संघ खेळाडू आहेत हे देखील विसरून चालणार नाही. प्रत्येक गावातून एक एक खेळाडू निवडलेला आहे. माऊली 11 डोंबिवली या टीमच्या माध्यमातून. 5 चेंडू 13ची गरज या मॅचमध्ये. गोलंदाज प्रणित, स्ट्राईक इनला फलंदाज अनिकेत पाटील इनफॉर्म खेळाडू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना सुरू आहे. काटेकी टक्कर, कोण होईल चॅम्पियन संघ त्यासाठी हा सामना सुरू आहे. या आधीच्या रविवारी नक्कीच ओमसाई 11 खोर्निनको हा संघ चॅम्पियन झाला होता आणि सलग 2 रविवार हा संघ चॅम्पियन होईल का? कारण की 4 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. फुलटॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतो. डीपमध्ये फिल्डर पॉइंटला आहेत उपस्थित. थोडेसे पंबल झाले आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 3 चेंडू कंपल्सरी 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. माऊली 11 डोंबिवली या टीमला अनिकेत पाटील स्ट्राईक इन वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. इतिहास घडवला जाईल का ओमसाई 11 खोर्निनको या टीमच्या माध्यमातून? परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. इनफॉर्म फलंदाज अनिकेत पाटीलला शांत ठेवलं जात आहे. प्रणितच्या माध्यमातून अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहेत 2 धावा बनवायच्या 10 सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. रोहित पाटील मध्ये क्षमता आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इतिहास घडवला जातोय कारण की 1 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 10 धावांची गरज. किंग्स ग्राउंड वरती खऱ्या अर्थाने इतिहास घडवला जातोय कारण की खुल्या गटातील संघ आहे माऊली 11 डोंबिवली संघ आणि तो संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुट वरती या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये 1 चेंडू 10ची गरज आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित श्रेया स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय ओमसाई 11 खोर्निनको.